नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण अनिका, कामिनी, रागिनी ह्या प्रत्येक वेळेस अन्नपूर्णाजींच्या भावनांशी खेळत असतात. म्हणजे अन्नपूर्णाजीने थोरल्या नातीबद्दल काही करायचं ठरवलं की त्याच्यामध्ये खोडा घालायचं काम ह्या करत असतात. आता मात्र पुन्हा एकदा अनिकाने अशीच माती खाल्लेली आहे. एका अननोन नंबरवरून फोन केलेला आहे आणि अन्नपूर्णाजींना फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ही गोष्ट कमळी आणि ऋषीने खूप चालाखीने समोर आणलेली आहे. कारण जो नंबर होता, फोन आलेला, तो नंबर ट्रेस केलेला आहे. खरं तर याच्यामध्ये कमळीची जी हुशारी आहे ती खरंच पाहण्यासारखी आहे. तिने ऋषीच्या मदतीने तो नंबर ट्रेस करून अनिकाची मात्र वाट लावलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता ऋषी, कमळी तिथे गेलेले असतात, पण तिथं काही कमळीला सरू दिसत नाही. आणि त्या कामिनीने जो काही राडा घातलेला असतो तो म्हणजे तिने तिथं पापडाचा उद्योग सुरू केलेला आहे असं दृश्य उभं केलेलं असतं. त्याचबरोबर सरूला सुद्धा समजतं की कमळीचा त्या घराशी जरी संबंध असला तरीही कामिनीला, ह्या बाईला माहित नाहीये की कमळी ही माझी मुलगी आहे, म्हणून तर तिने कमळीशी अशा पद्धतीने बोलत आहे. त्यामुळे सरू सुद्धा तिथे शांतच बसलेली असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जे काही घडत असतं त्यामुळं अनिकाने आता एक गोंधळ घालायचं ठरवलेलं असतं. कमळी अन्नपूर्णाजींना भेटायला आलेली असते आणि कमळी जेव्हा अन्नपूर्णाजींना भेटायला आलेली आहे तेव्हा ते अन्नपूर्णाजींना म्हणते की अहो 13 दिवस काय, कसं आहे माहितीये का, हे सगळं जे काय आहे ना अन्नपूर्णाजी, तुम्ही काळजी करू नका. येत्या 2 दिवसात तुम्हाला तुमची मोठी नात मिळेल. अजिबात काळजी करायची गरज नाही, असं कमळी अन्नपूर्णाजींना सांगत असते. तेव्हा मात्र इकडे एक फोन येतो आणि त्या फोनवरती समोरून एक मुलगी बोलत असते. ती म्हणत असते की आजी, अगं मी तुझी मोठी नात बोलतीये, म्हणजेच मी गौरीची मुलगी बोलतीये, असं म्हणत अनिकाने फोन केलेला असतो आणि अन्नपूर्णाजींना ती बोलायला सुरुवात करते. सगळेजण तिथं असतात. ती म्हणत असते की मी तुला भेटायला येते आणि येताना मी माझ्या आईला सोबत घेऊन येते असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र तिच्या शेजारी रागिनी बसलेली असते. ह्या रागिनीला सुद्धा जराही लाज वाटत नाहीये की आपण काय करतो हे सगळं. कामिनीच्या नादी लागून ह्या दोघीही तेवढ्याच बाद झालेल्या असतात, त्यांना जराही लाज वाटत नसते. तेव्हा मात्र इकडे अन्नपूर्णाजी खुश होते. अन्नपूर्णाजीला कमळीने नुकतंच सांगितलेलं होतं की लवकरच तुम्हाला तुमची नात भेटेल आणि आता तसंच घडत आहे. त्यामुळं मात्र अन्नपूर्णाला खूप भारी वाटत असतं. ती म्हणत असते की अरे राजन, अरे माझी मोठी नात येते, तिचा फोन आलेला होता. तेव्हा राजन म्हणतो की अगं आई, इतक्या वेळा आपल्यासोबत गोष्टी अशा घडलेल्या आहेत, तू नको विश्वास ठेवू या सगळ्या गोष्टींवरती, असं राजन सांगत असतो. तेव्हा मात्र ती म्हणत असते की अरे तुला लक्षात येत नाहीये राजन, तिने आता मला काय सांगितलंय ते. अरे तिने येताना गौरीला घेऊन येणार आहे, म्हणजेच ती माझी नातच आहे ना, असं इकडे सांगितलं जात असतं. इकडे कमळी, त्याचबरोबर अन्नपूर्णाजी, कमळी म्हणत असते की खरंच खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे एवढी छान गोष्ट होणार आहे. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत असतात त्या म्हणजे तो कमळी पेपर मधला जो फोटो आहे तो कमळीच्या समोर येता येता राहिलेला असतो. आजोबांनी सांगितलेली असतं, पण ऐनवेळी ती आशा तिथे टपकलेली असते आणि त्या आशाने त्याच्यावरती कॉफी सांडलेली असते आणि म्हणून तो पेपर खराब झालेला असतो आणि तो पेपर घेऊन ती तिथून निघून जाते. खरं तर हे सगळं जे काय असतं ते जाणून बुजून केल्यासारखं घडत असतं. आता मात्र राजन म्हणत असतो की नाही आई, थोडं शांत हो, एवढी घाई नको करूस, कारण तुला माहिती आहे ना काय होऊ शकतं ते. कारण प्रत्येक वेळेस आपण असा काहीतरी विचार करतो आणि चुकीच्या पद्धतीने गोष्टी घडत जातात. इकडे आजोबा मात्र काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. आजोबांना असं वाटत असतं की नाही, हे सगळं काहीतरी वेगळं आहे. आजोबा प्रत्येक वेळेस एक तिथे सांगत असतात. ते कमळीला म्हणत असतात की नाही, दुसरी कोणती नात असू शकत नाही, असं आजोबांचं चाललेलं असतं. तेव्हा कमळी म्हणत असते की आजोबा काय झालं, तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करताय, असं कमळी आजोबांना विचारते. तेव्हा आजोबांना कळतच नाहीये आणि त्याचबरोबर आजोबा देवाकडे हात दाखवतात. तेव्हा कमळी पाहते तर तिथं दिवा विझलेला असतो. आता देवापुढचा दिवा विझलाय म्हणजे देवीने संकेत दिलेला आहे की अन्नपूर्णाजी पुन्हा एकदा फसवल्या जाणार आहेत. ही गोष्ट कमळीच्या लक्षात आलेली असते. आता मात्र कमळी हुशारीने हे सगळं हँडल करण्याचा प्रयत्न करत असते. खरं तर या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या खूपच विचित्र अशा आहेत. कमळीला आता शंका येऊ लागते, म्हणजे तो फोन आलेला तो कोणाचा होता
त्या फोनच्या मागचा हेतू काय आहे, तो फोन कशासाठी आला असेल, असं सगळं कमळीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र कमळी म्हणत असते की नाही, मला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. हे सगळं काय घडतंय आणि या सगळ्याचा अर्थ काय आहे, या सगळ्याशी काय संबंध आहे, हे सगळं कमळी विचार करू लागते. आता ती म्हणते की या सगळ्यासाठी मला ऋषी सरांची मदत घ्यावी लागणार आहे. एकदा का ऋषी सरांनी सगळ्या गोष्टी मला सांगितल्या, त्यांच्याशी एकदा मी बोलून घेतलं, मग सगळं क्लिअर होईल, असं कमळीला वाटत असतं. मग कमळी ऋषीकडे जाते आणि ऋषीला सांगू लागते की अन्नपूर्णा आजींना एक फोन आलेला होता आणि त्या फोनवरती समोरून एक मुलगी बोलत होती आणि ती सांगत होती की मी तुमची नात बोलते. अन्नपूर्णा आजी तर खुश झालेल्या आहेत, परंतु आजोबा मात्र म्हणत होते की नाही, ते खोटं आहे, असं आजोबांना वाटत होतं. तेव्हा ऋषी म्हणतो, म्हणजे आजोबांना बोलता येत नाहीये ना, मग आजोबांना असं का वाटत होतं? तेव्हा कमळी म्हणत असते, तोच तर प्रॉब्लेम आहे ना, आजोबा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते, असं कमळी ऋषीला सांगत असते. पण ऋषी सर, मला एक तुम्हाला विचारायचं होतं, आपल्याला ते कळेल का तो नंबर कोणाचा होता? कारण प्रत्येक वेळेस अन्नपूर्णा आजींच्या बाबतीत असंच होतंय, त्या आशा लावून बसतायत आणि समोरून काहीतरी वेगळाच गोंधळ होतो आणि अन्नपूर्णा आजी दुखावल्या जातात. तेव्हा कमळी ऋषीला म्हणत असते की बघा ना ऋषी सर, म्हणजे मला काय म्हणायचं माहितीये का, तो जर नंबर ट्रेस करता आला तर? ऋषी म्हणतो की चालेल, ठीक आहे, कमिशनर साहेब माझ्या ओळखीचे आहेत, आपण त्यांच्या मदतीने सायबरला जाऊया, सायबर डिपार्टमेंटमध्ये जाऊया आणि तिथे जाऊन काही शोध घेता येतोय का ते पाहूया, असं ऋषीने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र कमळी म्हणत असते की चालेल सर, असं म्हणत कमळी ही तयार झालेली असते. मग ऋषी आणि कमळी दोघंही सायबर डिपार्टमेंटचा जो त्यांना कॉन्टॅक्ट दिलेला असतो त्या ठिकाणी जातात आणि तिथे जाऊन कमळी आणि ऋषी या दोघांनीही शोध घेतलेला असतो आणि त्यांना कळतं की तो नंबर दुसरं तिसरं कोणाचा नसून महाजन निवासमध्येच असलेल्या अनेका महाजनचा आहे. ते लोकेशन ट्रेस केलेलं असतं, ते मात्र घरातूनच फोन आलेला आहे हे दिसलेलं असतं. आता मात्र कमळी आणि ऋषीच्या पायाखालची जमीन सरकते, कारण ही मुलगी कोणत्या थराला पोचलेली आहे, ही काय करते, हिच्या डोक्यात काय चालू आहे, स्वतःच्याच आजीशी ही अशा पद्धतीने कशी वागू शकते, हा प्रश्न ऋषीला पडलेला असतो आणि ऋषीची चिडचिड होऊ लागलेली असते. ऋषी म्हणत असतो की काय चाललंय या मुलीचं. तेव्हा कमळी आणि ऋषी तिथे येतात आणि म्हणू लागतात की आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा राजन म्हणतो, काय झालं, बोला ना, काय प्रॉब्लेम झालाय का? तेव्हा ऋषी सांगू लागतो की काल जो फोन आलेला होता तो फोन अनिकानेच केलेला होता. अन्नपूर्णाजींना त्यांची नात भेटणार आहे म्हणून जो फोन केला गेलेला आहे तो घरातूनच आलेला आहे. आणि हे जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र अन्नपूर्णाजींनाही धक्का बसतो. तेव्हा राजन म्हणत असतो की आई, मी तुला म्हणालो होतो ना, मला काहीतरी सगळं शंकास्पद वाटतंय, पण तुला विश्वास होता म्हणून मी शांत राहिलो, पण बघितलं ना काय झालेलं आहे, प्रत्येक वेळेस असं काहीतरी घडतंय आणि आपणच याच्यामध्ये कात्रीत सापडले जातोय, तुझ्या लक्षात येते का, असं इकडे ऋषी सांगत असतो, राजन सांगत असतो. तेव्हा मात्र अन्नपूर्णाजींचा पारा चढलेला असतो. कमळी, ऋषी सगळेजण तिथं आहेत आणि सगळेजण खूप चिडलेले आहेत आणि नेमकं त्याच वेळेस अन्नपूर्णा आजी आता चिडलेल्या असतात आणि त्या अनिकाला ओरडून खाली बोलवतात. अनिका, आत्ताच्या आत्ता तू खाली ये, असं म्हणत अनिकाला त्यांनी बोलवलेलं असतं आणि अनिका आल्या आल्या सनसनीत अशी एक कानाखाली ठेवून दिलेली असते तिच्या. तिला कळायचंच बंद होतं की आपण हे सगळं काय करून बसलोय, आपणच याच्यात अडकलं जातोय की काय, अशी भीती आता तिच्या मनात निर्माण झालेली असते आणि तिची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडालेली आहे. ती मात्र घाबरून गेलेली असते, तिला कळत नसतं की आपण काय केलेलं आहे. त्याचवेळी राजन तिथे येतो आणि राजन सुद्धा तिच्या एक कानाखाली लगावतो आणि म्हणतो की पुन्हा जर असली नाटकं करण्याचा प्रयत्न केला आणि आईच्या भावनांशी खेळलीस तर गाठ माझ्याशी आहे, असं म्हणत राजनने पुन्हा एक कानाखाली वाजवलेली असते. आणि तेव्हा कमळी तिच्या जवळ जाते आणि म्हणते, तुला लाज वाटत नाही का ग, तुझी आजी आहे ना, ती तुझ्यासाठी एवढं सगळं करत असते आणि तू मात्र तिच्याशी प्रत्येक वेळेस चुकीच्या पद्धतीने वागत आहे, चुकीच्या पद्धतीने बोलत आहे, तुला जराही लाज वाटत नाहीये का, असं म्हणत कमळी तिला बोलत असते. आता मात्र अनिका पाहतच राहते, कारण अनिकाची चूक झालेली असते. त्याच वेळी तिथे आता कामिनी आणि त्याचबरोबर रागिनी या दोघी सुद्धा तिथं आलेल्या असतात. त्या सुद्धा तोंडावर हात लावतात, कारण हे जे काय झालेलं आहे त्या दोघींनीच अनिकाला करायला लावलेलं होतं, पण मार मात्र अनिकाला खायला लागलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.